प्रश्न खूप झाले असतील आतापर्यंत. आपण जर एक वेगळं काहीतरी करू, आपण छान एक रॅपिड फायर घेऊयात. मी तुम्हाला काही प्रश्न विचारेन ज्याची तुम्हाला पटापट आणि खरी खरी उत्तर द्यायची. ओके, सगळ्याची उत्तरे खाण्याची पदार्थ येणार तुझ्या लक्षात येत नाही, पण ठीक आहे. बरं, मग सुरुवात खाण्यापासून करूयात. दोघांपैकी कोणाच्या हातची डिश आम्ही डोळे मिटून खाऊ शकतो? आम्ही बघ अरे दोघांपैकी म्हणजे वैदेही आहेच आम्ही इथे एक नाही आपल्या. का मिस करतो? नाही, त्यांनी खरंच खरं उत्तर दिलंय. आम्ही वाघ उत्कृष्ट स्वयंपाक करतो, त्यामुळे डोळे झाकून हो त्याच्या हातचं खाऊ शकतो. पण मला असं वाटतं ही चांगलं बरं नाही, करते. मी त्यांनी त्यातल्या अजून खाल्लं नाहीये फार काही ह्या माझ्या हिनी हातचं. माझ्या हातचं बहुतेक मी खिचडी, चहा आणि ऑमलेट हेच बनवू शकतो. बनवू शकतो असं. बनवू शकतो पण. मी बनवते सगळं आणि बरं बनवते असं मला वाटतं, कारण जेवढ्यांनी खाल्लंय माझ्या हातचं त्यांनी सगळ्यांनी कौतुकच केलंय. दोघांमध्ये जास्त आगाऊ कोण आहे? अगाऊ मीच असेल. आम्ही दोघंही दिसत नाही, ह्याची जी एक इमेज आहे कास्टिंग काउचमुळे, त्यामुळे असं वाटू शकतं की हा जास्ती आगाऊ आहे, पण मीही तितकीच आगाऊ आहे. रोस्ट कोण छान करू शकतं? रोज मी. अर्थात काहीच वाद असू शकत नाही यात. आणि केलंही म्हणजे करतच असतात सतत. इथे मगाशी बघितलं. अच्छा. बरं, जर का दोघांपैकी दोघं जण समजा ट्रेनमध्ये गेलात आणि तिथे कोणाशी तरी वाजलं तर जिंकून बाहेर कोण आहे? एवढी छान. हो, सायली त्याच्यावरूनच इन्स्पायर्ड आहे. म्हणजे आमच्यात सायली आणि समीर मध्ये खरं हे काय आपण म्हणू, हिरो सायलीच आहे, फिल्मची हिरो. जर का तुम्ही दोघं जण एक प्रोडक्ट असतात तर त्याची टॅगलाईन काय ठेवली असते एकमेकांसाठी सांगायचं, काहीतरी अशी कॅची फनी अशी? दोघं प्रोडक्ट असलो असतो तर. माझे म्हणजे तूच वेगवेगळे, होतं. म्हणजे तिचं तू सांगायचं आणि तिने तुझं सांगायचं. अच्छा ओ अच्छा अच्छा, ओ द रिअल ब्युटी इज इनसाइड. ओ. सहकलाकार असावा तर असा. बापरे, एकतर कोरकी काही सुचत नाही मला फार. मला वाटतं मराठीत सांगावी. खरं सौंदर्य मनाचं सौंदर्य. आणि स्वतःसाठी घेतले म्हणून. नाही मी तिच्यासाठी सांगत म्हणजे होतो. तिच्यासाठी हो सांगितलं. ना. हो हो मी सॉरी. मगाशी सांगितलंच ते सांगितलं. ते त्यांनी हो. बेसिकली मराठीत ट्रान्सलेट केलं. तू वेळ घेतेस का? मी तोपर्यंत पुढचा प्रश्न घेते. वेळ म्हणजे मला काही सुचत नाहीये. मला असं वाटतं प्रोडक्ट आहेच इथपासून चालू आहे तुझं. नाही, माझं असं आहे की द वन हू कॅन डू एव्हरीथिंग. ह्याच असं म्हणणं आहे बरं का. मी म्हणणार होते की दिसतं गोड पण आहेत वाढ. जमलंय मला हे. पुढे घेणार नाही विकत हे प्रोडक्ट या टॅगलाईनवर. जर का एकमेकांबद्दल एक अफवा पसरवायची झाली तर काय आवडेल पसरवायला? अफवा. निपुण धर्माधिकारी रिटायर होतोय. अफवा काय होईल? वैदेहीने खाणं सोडून वैदेहीचा आज उपास आहे. वर्षातनं एकच दिवस असतो तो, पण ठीक आहे. फार छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून. वेळाभावी जर आपण रॅपिड फायर आवडता घेतो, नाही तर माझ्याकडे अजून खूप प्रश्न होते, पण आय एम डॅम शुअर की नेक्स्ट तुमचं जे प्रोजेक्ट येईल त्याच्यामध्ये आपण खूप गप्पा मारू आणि पुन्हा मला तुम्हाला एकत्र बघायला आवडेल. आणि या फिल्मसाठी खूप खूप शुभेच्छा. जाता जाता सगळ्यांना काय छान छोटंसं एक अपील करा. जसं सगळे आम्ही म्हणतोय इथे आल्यापासून की तरुणाईची कौटुंबिक फिल्म ही आहे, तरुणाईचा कौटुंबिक चित्रपट हा आहे. त्यामुळे तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर, तुमच्या आईवडिलांबरोबर, तुमच्या नातेवाईकांबरोबर सगळ्यांना घेऊन किंवा एकटे जाऊन चित्रपटगृहात तुम्ही हा सिनेमा पाहू शकता. 19 जुलैपासून 1, 2, 3, 4 तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात नक्की पहा. जे वैदेही म्हणाली ते. थँक्यू सो मच अँड विश यू ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू. रसिका हो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट. मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.